सिंहरास म्हणजे लिओ, अग्नितत्वाची ही रास म्हणजे फायर एलिमेंट. याचा स्वामी आहे रवी, सूर्य जो तेजस्वी आहे. सूर्याप्रमाणेच तेजस्वी व्यक्तिमत्व यांचं असतं. शूर, पराक्रमी आणि स्वावलंबी असलेली ही सिंहरास आहे. अभिमानी, स्पष्ट वक्ते, परखड बोलणारे, मग ते खरं आहे तर खरं आहे, खोटं आहे ते खोटं आहे असं स्पष्टपणे बोलणारे यांचं व्यक्तिमत्व असतं. तत्वाला धरून असतात. यांचे एथिक्स कधी बदलत नाहीत. मला हे आवडतं तर हेच आवडतं, किंबहुना मी हे करणार नाही तर नाहीच करणार, असे एथिक्सला चिटकून राहणारे हे या व्यक्ती असतात. जबरदस्त आत्मविश्वास असतो यांच्याकडे. दिमागदार असतात, रुबाबदार असतात. राजेशाही थाट असतो यांचा एक प्रकारे, आणि राजेशाही थाटात राहण्याची त्यांची आवड असते. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं यांचं व्यक्तिमत्व असतं. नाही मला कोरा चहा प्यायचा तर नाही पिणार दिवसभर, कारण मला दूध घातलेला चहा हवा आहे, असं यांचं मानसिकता असते. खूप सुंदर दिसतात. बोलणं चालणं ऐटदार असतं. सिंह कसा ऐटीत चालतो तसे हे ऐटीत चालत असतात. मघा, पूर्व फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रांनी युक्त अशी ही सिंहरास आहे. मघेचा आध्यात्मिकपणा, धार्मिकता या राशीला मिळते, तर पूर्व फाल्गुनी या नक्षत्राने नीटनेटकेपणा, टापटीपपणा, तर उत्तरा फाल्गुनीने अधिकारवाणी, महत्वाकांक्षा आणि दरारा या राशींना मिळत असतो. मघेचं त्यागीपण, धार्मिकपण, अतिशय आध्यात्मिकला धरून असणारी ही राशी आहे बरं का. पूर्वाषाढामध्ये असलेला नीटनेटकेपणा, सौंदर्याचे भोगते फक्त वृषभ रासच नसते तर सिंहवाले पण असतात. फक्त यांची अदा सौंदर्याची रुबाबदार असते. उत्तराषाढा नक्षत्रामुळे अधिकार, दरारा, महत्वाकांक्षा या राशीला मिळत असतात. या राशीत कोणताच ग्रह उच्चीचा होत नाही आणि कोणताच ग्रह नीचेचा होत नाही. त्यामुळे सगळ्यांना समान वागणूक या राशीमध्ये असते, कारण सूर्य तसाच आहे नाही का. कोणाला प्रकाश जास्त देतो, कोणाला कमी देतो असं तो कधीच करत नाही. असे हे लोक असतात. सिंह राशीवाले लोक आपल्या जवळ नेहमी असावेत. जरा थोडीशी अधिकार लालसा त्यांच्याकडे असतं, पण त्यांना जरा मोठेपणा दिला ना तर तुमची सगळी कामं ते अतिशय सुंदररित्या आणि राजमार्गाने करून देतात. कारण त्यांची तत्व इतकी पक्की असतात की कुठल्याही बेकायदेशीर मार्गाने हे कामं करत नाहीत. कारण रवी हा सरकारी दरबार दाखवतो, राजेशाही दाखवतो. त्या राशीची लोक आहेत ती रेव्हेन्यू खाते, उच्च अधिकारी किंबहुना सरकारी मोठे अधिकारी, मिलिटरी वर्ग, उच्च स्थानी कार्यरत असतात. कधीही लो लेवलचं काम करणं यांना आवडत नाही. याचा अर्थ कुठल्याही वर्गामध्ये जो व्यक्ती असेल, ही व्यक्ती असेल, ती त्या वर्गामध्ये श्रेष्ठ असते. म्हणजे आपण चतुर्वर्णी म्हटलं तरी चतुर्वर्णीमध्ये ही सिंहरास उच्चीची असते. त्या तेवढ्या पदामध्ये यांचं पद उच्च. कोणतंही असं दुसरं काम करायला त्यांना आवडत नाही. जे रुबाबात काम होणार असेल तेच काम करतात. सफेद रंग खूप आवडतो. व्हाईट कपड्यामध्ये यांचा रुबाब काही वेगळाच दिसत असतो. आता मेष, धनु आणि कुंभ यांच्याशी यांचं अतिशय चांगलं पटतं, कारण कुंभ वायू तत्वाची असली तरी मेष आणि धनु हे अग्नी तत्वाचे असतात. त्यामुळे मेषेतली धाडसीपणा यांना चांगला आवडतो, धनुतला धडाडीपणा यांना भावतो आणि कुंभेचं ज्ञान यांना आवडतं. कारण हे कुठेही कमी पडत नाही, स्वतःही कमी पडत नाही आणि समोरच्याही कोणी कमी पडलेलं यांना पटत नाही. मेषेतला जो अग्नी आहे ना तो अग्नी पसरणारा आहे, पण हा अग्नी आहे हा एके ठिकाणी स्थिर राहणार आहे, कारण ही स्थिर तत्वाची रास आहे. तर मंडळी, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये एक तरी असा मित्र सिंहेचा ठेवा जो तुमची कामं सगळी राजमार्गाने करेल आणि तुम्हाला काहीतरी शिस्त शिकवेल. आणि अशा प्रकारे मेष, धनु किंवा कुंभ या राशींची मैत्री यांची चांगली टिकते. आणि या राशींचा जर जोडीदार यांच्याशी असेल तर अतिशय बुद्धिमत्ता, धाडसी आणि सौंदर्य या सगळ्यांचा मिलाप होऊन यांचं वैवाहिक जीवन अतिशय चांगल्या रीतीने मार्गी लागतं.